गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर 29 आणि 30 ऑगस्टला मुंबई दौरा, लालबागचा राजा आणि इतर गणपतीचं घेणार दर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात साजरा करणार गणेशोत्सव, दरेगावात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करणार। याआधी ठाण्याच्या निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात होती। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरले, दादर मार्केटमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांची खरेदीसाठी गर्दी। लालबागच्या राजाभोवती AI सुरक्षा कवच, सुरक्षेच्या दृष्टीनं लालबाग मंडळ परिसरात 250 कॅमेरे। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून चोख नियोजन, मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव पाहणी, पोलीस बंदोबस्त तैनात। गणेशोत्सवासाठी मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, मुंबई मेट्रो रात्री 1 वाजेपर्यंत धावणार। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत मेट्रोच्या वेळेत बदल। लाडक्या बाप्पांच्या आगमनाची परभणीत जोरदार तयारी, गणेश मूर्ती खरेदीसह साहित्य खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी। बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये गणेश मूर्तीचं उत्साहात आगमन, 6 फुटाच्या मूर्तीची उद्या विधिवत प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाणार। गणेश चतुर्थीच्या आगमन मिरवणुकीसाठी कोल्हापुरातल्या राजारामपुरीत पोलिसांचं संचलन, मिरवणुका शांततेत पार पाडण्याचं गणेश मंडळांना आवाहन। कोकणातील गणेशोत्सवासाठी परभणी विभागाच्या बस वळवल्या, परभणी विभागातील 115 बस मुंबईकडे वळवल्या। 8 सप्टेंबर पर्यंत परभणी, गंगाखेड आणि वसमत आगारातून बस मुंबईकडे जाणार। अमरावतीत पर्यावरण प्रेमी निलेश कांचनपुरे यांचा गणपती बाप्पाचा आगळा वेगळा स्टॉल, विदर्भातल्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचा स्टॉल, गणेश मूर्ती खरेदी करताना 1 वृक्ष आणि मातीची कुंडी भेट। रायगडमध्ये गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू, साहित्य खरेदीसाठी महाडच्या बाजारपेठेत भाविकांची झुंबड। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक विभागाच्या सूचना। 27 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीत बदल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर, दारूची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलीस अलर्ट, दारूची विक्री करणाऱ्या 42 गुन्हेगारांना देखील अटक। गणपती बाप्पाचे उद्या आगमन, दुपारी 1:53 गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त। गणेशोत्सवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा सेना समन्वयक अंकित मोरे यांच्याकडून कोकणवासियांसाठी मोफत बस सेवा, 12 मोफत बस सेवा उपलब्ध। मुंबई ॲक्वा मेट्रोतून पहिल्यांदाच गणपती बाप्पाचा प्रवास, पहिल्यांदाच गणरायाचं आगमन मेट्रोने झालं। खड्ड्यांचं साम्राज्य असल्यामुळे प्रभादेवीतून थेट अंधेरीपर्यंत गणपती बाप्पांचा मेट्रोतून प्रवास। अमरावतीमधील मोठा या ठिकाणी 6000 गणेश मूर्तींचं गणपती संग्रहालय, जगात सर्वाधिक गणपती विराजमान असलेलं एकमेव संग्रहालय। डोंबिवलीत आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पसार, मूर्तिकारावर ताण आल्यानं मूर्तिकार पसार, मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची मात्र निराशा। गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक, पुण्यातील मानाच्या 5 गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळ ठरली। पैठणमधील आर्य चाणक्य शाळेत गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न, इयत्ता 5वी ते 7वीच्या 355 विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनवायला शिकवला, मातीशी खेळत विद्यार्थी मनसोक्त रंगून गेले। घरातूनच गणरायाला निरोप, महापालिकेचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन मूर्ती नेणार, तलावांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय। गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज, 14,000 पोलिसांचा फौज फाटा तैनात। लालबाग, परळ आणि चिंचपोकळीमधील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या, महत्त्वाच्या ठिकाणी विशेष गाड्यांचे फलक लावण्यात आले। वाशिमच्या मालेगाव शहरात पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने विघ्नहर्ता गणेश मंडळाचा महागणपती आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला।
लालबागच्या राजासाठीही कडक सुरक्षा व्यवस्था, राजाच्या बंदोबस्तासाठी 8,000हून अधिक पोलीस तैनात, लालबागच्या राजाभोवती AI सुरक्षा कवचही सज्ज. गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यासह कोकणवासीय कोकणात दाखल, कोकणात येण्यासाठी जादा एसटी खासगी बसेसने मुंबईकर कोकणात दाखल. आज हरतालिका पूजन, गणेश भक्तांमध्ये आगमनाचा उत्साह. रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध ग्लोबल मराठा स्कूलमध्ये देखील गणरायांचं आगमन, ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा शाळेत विराजमान. चला बनवूया मातीचे गणराया या स्पर्धेला उमरखेडमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आलं. धाराशिवच्या डिक्सेलच्या चिमुकल्या हातांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा, मातीच्या गणेश मूर्ती घरात स्थापन करण्याचा मुलांनी केला संकल्प. कोकणातील बाजारपेठेत बाप्पाच्या आगमनापूर्वी खरेदीची लगबग, मोठ्या संख्येनं भाविक घराबाहेर, बाजारपेठा फुलल्या, विद्युत रोषणाई खरेदीकडे गणेश भक्तांचा ओढा. बिवलकरांना दिलेल्या जमिनीची रोहित पवारांकडून पाहणी, जमिनीच्या व्यवहारात 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची रोहित पवारांची मागणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देऊ नका, एकनाथ शिंदेंची मंत्री आणि आमदारांना सूचना, सरकार योग्यरित्या जरांगेंच्या मोर्चाचा विषय हाताळेल. बनावट गोरक्षकांचा महाराष्ट्रात सुळसुळाट, गोरक्षकांच्या नावाखाली राज्यात मोठा रॅकेट, आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप, बनावट गोरक्षकांना चाप लावण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं स्वागत. मुंबई पालिका अखत्यारीतील रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थांची नेमणूक करणार, BMC रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी 74 कोटी 54 लाखांचा निधी खर्च करणार. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यात बैठक, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्याबाबत चर्चा, उच्च न्यायालयाच्या अटी आंदोलकांना मान्य कराव्या लागतील, नितेश राणेंची माहिती. मुंब्र्यात कचऱ्यात सापडले शेकडो मतदार कार्ड, मतदान कार्ड कळवा विभागातील असल्याचं समोर, या मतदान कार्डच्या मदतीनं गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. जिल्हा परिषद पालिका महापालिकेचं तिकीट खऱ्या OBCलाच मिळायला हवं, डुप्लिकेटला घरचा रस्ता दाखवा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांचं विधान, विधानामुळे नवा वाद ओढवण्याची शक्यता निर्माण. मालेगावमध्ये मतदान चोरी झाल्याचा माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप, सुमारे 42,000पेक्षा जास्त मतचोरी झाल्याचा आरोप, मतचोरी विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढण्याचा निर्धार. जालना, ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजीराव चोथे यांचा राजीनामा. भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज स्वीकारला पदभार, दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात पार पडला पदग्रहण सोहळा. पंतप्रधानांच्या व्हिजननुसार चालणारा महापौर मुंबईत निवडून आणण्याचा आमचा संकल्प, महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार, कुठल्या पक्षाचा महापौर होणार हे नंतर ठरवू, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र OBCच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रेतून भूमिका, OBC नेते राजापूरकर यांनी मांडली भूमिका. जय जवान गोविंदा पथकांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दहीहंडीच्या एकाच दिवशी 10 थरांची केली हॅट्रिक, राज ठाकरेंनी सर्व गोविंदांचे केलं अभिनंदन. दत्तात्रय भरणे यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतली बैठक, देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू करा, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची मागणी. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, राज्यपालांनी उपराष्ट्रपतीपदासाठी भरला अर्ज. जरांगेंचा मुंबईतील मोर्चा थांबवण्याचे सरकारकडून प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जरांगेंच्या भेटीला, राजेंद्र साबळे आंतरवाली सराटीत दाखल, लोकशाही मराठीला जरांगेंची एक्सक्लुझिव्ह माहिती.
शरद पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्याची केली मागणी. खासदार सुप्रिया सुळे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. ब्रीच कॅन्डी या रुग्णालय परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची पत्राद्वारे मागणी. बीडच्या गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर गुन्हा दाखल. कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री. संजय सावकारेंच्या जागी पंकज भोयर पालकमंत्री. संजय सावकारेंचं डिमोशन करण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलीस ठाण्याची पाहणी. काम नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार. आपले सरकार व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो सेवेला परवानगी. मुंबई ते सिंधुदुर्ग केवळ 5 तासात जाता येणार. नितेश राणेंची माहिती. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील 3 बंधाऱ्यांचा विस्तार आणि बॅरेजमध्ये रूपांतरणाला मान्यता. कोल्हापूर पद्धतीच्या 3 बंधाऱ्यांचा कामाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज रात्री 12 वाजता संपणार. उद्या मराठा समाज मुंबईकडे निघण्यास सज्ज. अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा समाज करणार कूच. आज राज्य सरकार काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं. मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलनास हायकोर्टाचा नकार. आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगीची मुभा. फडणवीस सरकारने आडकाठी केली तरी मागे हटणार नाही. उद्या सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून निघणार. हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम. आरक्षण घेतल्याशिवाय साताऱ्यात परतणार नाही. मराठा क्रांती मोर्चाचा शिवतीर्थावर निर्धार. जरांगेंच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात. कराडमध्ये देखील मराठा समाजाचा एल्गार. जरांगेंच्या मोर्चाला पाठिंबा देत हजारो मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी तयार. रश्मी शुक्ला आणि देवेन भारती मंत्रालयात दाखल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार. मराठी आरक्षणावरील शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ. जरांगेंच्या मागण्यांबाबत बैठकीत चर्चा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन. भाजपचे डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन. शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो शाळा प्रशासनाने पालकांच्या ग्रुपमध्ये केले व्हायरल. पिंपरी चिंचवड शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील प्रकार. व्हर्च्युअल मास्क लावून विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल. बारामतीत पोलीस विभाग आणि आरटीओला बसपाचं अंत्यविधीचे साहित्य देत आंदोलन. डंपरसह अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीसाठी परवानगी दिल्यानं बसपा आक्रमक. हिंगोलीत रस्त्याच्या कामाच्या नावाखाली निधीचा अपहार. गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. चौकशी करून कारवाईची मागणी. मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचं मूषक राजाच्या वेशात अनोखं आंदोलन. गणपती बाप्पांना फोन करून मीरा भाईंदरला येऊ नका असा संदेश देत आंदोलन. धाराशिवमध्ये काँग्रेसचं नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन. वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. आंदोलनस्थळीच हरतालिकेचं पूजन आणि आरती. गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू. नागपुरातील संविधान चौक इथे कंत्राटदारांचं भीक मागू आंदोलन. कामाचा निधी न मिळाल्यानं कंत्राटदारांचं आंदोलन. बीडमध्ये पावसामुळे माजी सैनिकांचं घर कोसळलं. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची सैनिकाच्या पत्नीची मागणी. श्रीवर्धन अलिबाग बस सेवा बंद. बसचं उत्पन्न बघून सेवा बंद करण्याचा खासदार सुनील तटकरेंचा निर्णय. प्रवाशांचे मात्र मोठे हाल होणार. बहुप्रतीक्षित नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवला झेंडा.
28 ऑगस्ट पासून रेल्वे दररोज धावणार. गाडी चालवण्याच्या वादावरून तुफान हाणामारी, पुण्यातील खडकी परिसरातील प्रकार, मारहाणीत तरुण गंभीर जखमी, संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा, ट्रॅफिक पोलिसांचा शून्य नियोजन, वाहन चालकांबरोबर नागरिक संतप्त. छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहीम, शहरातील 3000हून अधिक अतिक्रमणांवर कारवाई, मोहिमेविरोधात आंदोलक, भर पावसात आक्रमक. बीडच्या अंबाजोगाईत 1150 खाटांचं रुग्णालय उभारावं, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार करावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. पाणी योजना सुरू व्हावी म्हणून उपसरपंचांनी मागितली भीक, भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील प्रकार, जीवन प्राधिकरण विभागाची नळ योजना भर पावसाळ्यात बंद. गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या नागरिकांची सुटका, अग्निशमन दलाच्या जवानाकडून सुटका, पाण्याचा अंदाज न आल्यानं नागरिक अडकले होते. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, माणगावच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा, माणगावपासून 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प. गेवराईतील राड्यानंतर बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू, आमदार विजयसिंह पंडित हाके समर्थकांमध्ये काल झालेला राडा, कालच्या राड्यानंतर आज 15 दिवस जमावबंदी लागू. पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं सेट भवन समोर आंदोलन, सेट निकालात दिरंगाई झाल्यानं विद्यार्थी आक्रमक, निकाल रखडल्याने 1 लाखाहून अधिक उमेदवार प्रतीक्षेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले, कांद्याला साधारणपणे प्रति क्विंटल 500 ते 1600 रुपयांचा भाव. बुलढाण्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, गावातील पाझर तलावामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगरात समतोल पाऊस न झाल्याने खरीप हंगामात मोठं नुकसान, मराठवाड्यात पावसामुळे 5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बाप्पाच्या स्वागतासाठी 625 टन फळांची आवक, मुंबई कृषी बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक पसंती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बियाणे खतांचे 142 नमुने अपात्र, कंपन्यांविरोधात खटले दाखल. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण सुरू, कितीही दबाव आला तरी झेलण्याची ताकद वाढवणार, ट्रम्पच्या 50% टॅरिफवरून पंतप्रधान मोदींचं विधान. INS उदयगिरी आणि INS हिमगिरी नौदलाच्या ताफ्यात दाखल, विशाखापट्टणम येथील समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत INS नौदलाला सुपूर्द. राहुल गांधींच्या बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रेचा आज 10वा दिवस, प्रियंका गांधी आणि तेजस्वी यादव यात्रेत सहभागी, सुपौल ते मधुबनी असं यात्रेचं मार्गक्रमण. ओडिसात रीलचा नाद युट्यूबरच्या जीवावर बेतला, व्हिडिओ बनवत असताना धरणातून अचानक पाणी सोडल्यानं तरुण धबधब्यात वाहून गेला, घटना कॅमेऱ्यात कैद. म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंप, 25 किलोमीटरच्या कमी खोलीवर भूकंप, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली माहिती. एकनाथ शिंदे यांचा PA सांगून गंडा घालणाऱ्याला अटक, हितेश संघवीला ठाण्यातून अटक, आरोपी हितेशने 18 जणांची केली होती फसवणूक. शाहूपुरी पोलिसांकडून घरफोडी प्रकरण उघड, घरफोडीतील 9,45,000चा मुद्देमाल हस्तगत, CCTVच्या मदतीनं आरोपींना अटक. कराडमध्ये 2 अवैध पिस्तूल धारकांना अटक, सापळा रचून DYSP कार्यालयाची कारवाई, आरोपींकडून गावठी पिस्तूलसह 4 जिवंत काडतुस आणि 2 मोबाईल फोन जप्त. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.